नमस्कार मित्रांनो, HGG इंग्लिश टीचर चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने आणलेला ब्रिज कोर्स म्हणजेच सेतू अभ्यासक्रम अतिशय उपयुक्त असा अभ्यासक्रम आहे. इंग्रजी बोलण्यासाठी, इंग्रजी व्याकरण शिकण्यासाठी आणि इंग्रजी विषय विविध क्षेत्रांमध्ये वापरता यावा यासाठी अनेक प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी तज्ज्ञांनी निर्माण केलेल्या आहेत आणि त्या मुलांनी स्वतःच्या अभ्यासातून सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. फक्त त्या ठिकाणी पालकांची मदत घेऊ शकतात, शिक्षकांची मदत घेऊ शकतात, भावंडांची मदत घेऊ शकतात. अशा प्रकारे हा ब्रिज कोर्स खूप चांगला आहे. गेल्या 7-8 दिवसापासून मी त्याचा अभ्यास करतो आहे आणि एक चांगल्या पद्धतीने त्याची इम्प्लिमेंटेशन व्हावं, अंमलबजावणी व्हावी असं मला नेहमीच वाटत असतं. स्लो बट शुअर. कुठली ॲक्टिव्हिटी फक्त पोपटासारखी करून बोलून मोकळं व्हायचं नाही. त्याचा आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग काय, आपल्याला त्याचा उपयोग करता येतो का, तेवढे शब्द आपल्याकडे आहेत का, आणि नसतील तर मग ते मी पाठ करेल असं आपण विद्यार्थ्यांनी ठरवायचं आहे. नाही तर शासनाच्या अनेक योजना येतात, खूप चांगल्या योजना असतात, परंतु विद्यार्थी फक्त मेकॅनिकली त्या करून मोकळे होतात. परंतु तसं न करता हे प्रॅक्टिकल वर्क आहे, हे स्वतः विद्यार्थ्यांनी करायचं आहे आणि ते एकदा करून चालणार नाही तर ते पुन्हा पुन्हा आपल्या व्यवहारामध्ये ते ॲक्टिव्हिटीज आणायच्या आहेत. पॅरलल ॲक्टिव्हिटीज त्याला निर्माण करायच्या आहेत, म्हणजे समांतर ॲक्टिव्हिटीज निर्माण करायच्या आहेत. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला आपण सांगितलं की सिम्पल प्रेझेंट टेन्सचे 4 वाक्य लिहून दाखव, मग तो त्या ठिकाणी घटनेप्रमाणे किंवा वातावरणाप्रमाणे 4 वाक्य लिहितो तो. परंतु त्याला वेगळ्या परिस्थितीमध्ये सांगितलं की तू आता प्रेझेंट टेन्सवर 4 वाक्य बनवून दाखव या ठिकाणी, तो आता हॉटेलमध्ये उभा आहे, तर तिथे त्याला अडचण येते. म्हणजे समांतर ॲक्टिव्हिटी बनवण्याला त्याला सफलता मिळत नाही किंवा करता येत नाही. मग असं न करता त्या विषय काय आहेत तो विषय समजून आपण सर्व ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत. ॲकॅडमिक इयर 21-22 असा आहे, 8वीचा अभ्यासक्रम आहे. स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र पुणे. आता या ठिकाणी 8वीचं इंग्रजी आहे, सेतू अभ्यासक्रम. त्या ठिकाणी कोणते कोणते व्यक्तींचं योगदान आहे, महाराष्ट्र शासनाकडून हा अभ्यासक्रम आलेला आहे, सर्वांची नावं आहेत. हे पण तुम्ही माहिती वाचा. इंस्ट्रक्शन फॉर टीचर्स, पॅरेंट्स अँड फॅसिलिटेटर्स, हे पण बघा रिकाम्या वेळेत. आता आपण पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे ते बघणार आहोत. ॲक्टिव्हिटी नंबर 1. आता त्यांनी सांगितलं या दिवसाला ही ॲक्टिव्हिटी व्हावी, परंतु आपण 45 ॲक्टिव्हिटी पद्धतशीरपणे करणार आहोतच, त्याबद्दल काही प्रश्न नाही. थोडं मागे पुढे होऊ शकतो एखादा दिवस, परंतु विषय समजणं हे महत्त्वाचं आहे. विषय जर समजला नाही, आपण दिवसाप्रमाणे फटाफट ॲक्टिव्हिटीज करत सुटलो तर तसंही चालणार नाही. विषय समजून घेणं हे महत्त्वाचं आहे. 45 दिवसामध्ये आपण ॲक्टिव्हिटीज पूर्ण करणारच आहोत. आता बघा, हा 7वीचं एक, आता तुम्ही 8वीला आला आहात तर 7वीच्या पुस्तकातला काही भाग तो आपल्याला बघावा लागणार आहे. आता इथं लर्निंग आउटकम्स म्हणजे आपण शिकल्यावर काय आपल्याला निष्पत्ती होते असं या ठिकाणी अपेक्षा आहे शासनाची. लिसन्स अटेंटिव्हली इन द क्लासरूम. कोण? स्टुडंट. मुलं वर्गात ऐकतात. रिस्पॉन्स म्हणजे स्टुडंट रिस्पॉन्ड, विद्यार्थी रिस्पॉन्ड देतो टू डिफरंट काइंड्स ऑफ इन्स्ट्रक्शन, रिक्वेस्ट अँड डायरेक्शन्स इन द व्हेरिड कॉन्टेक्स्ट. वेगवेगळ्या संदर्भात विद्यार्थी सूचना समजतो दिलेल्या, नंतर रिक्वेस्ट समजतो, डायरेक्शन्स दिलेल्या समजतात. आता या ठिकाणी दिलेल्या बघा, इन्स्ट्रक्शन्स फॉर द टीचर्स, शिक्षकांसाठी काही सूचना आहेत, आणि पॅरेंट्ससाठी आणि फॅसिलिटेटर्ससाठी आहे, तुम्हाला जे गाईड करणार आहेत ते. त्यांना आम्हाला असं सांगितलं आहे त्यांनी की बुवा शिक्षक मुलांना चित्र दाखवतो, शोज पिक्चर अँड गिव्ह इन्स्ट्रक्शन्स अबाउट इट, गाईड्स ओनली वेअर नेसेसरी. शिक्षक फक्त त्यांना मार्गदर्शनच करणार आहे ज्या ज्या ठिकाणी गरज असेल तेव्हा, आणि ॲक्टिव्हिटी मुलांकडूनच करायची. अरेंजेस ग्रुप डिस्कशन ऑन पिक्चर. एखादं चित्र शिक्षक तुम्हाला दाखवतील, त्याच्यावर तुम्हाला ग्रुप डिस्कशन करायला सांगतील, त्याप्रमाणे तुम्ही करायचं. ते तुम्हाला मदत करू शकतील की कसे प्रश्न विचारायचे, उत्तरं कशी द्यायची. म्हणजे या ठिकाणी ॲक्टिव्हिटी बेस्ड सिलेबसमध्ये शिक्षकाची भूमिका ही मार्गदर्शकाची आहे, लक्षात घ्या. शिक्षक प्रत्येक वेळेस तुम्ही शिक्षकाकडे अपेक्षा ठेवतात, शिक्षक शिकवतील आणि आपली पाठी कोरीच राहते. तसं न करता
या ॲक्टिव्हिटी बेस्ड सिलेबसमध्ये शिक्षकाची भूमिका ही मार्गदर्शकाची आहे. पुन्हा पुन्हा लक्षात घ्या, शिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करतील, पालक मार्गदर्शन करतील, परंतु निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, तुम्हाला शिकायचं आहे. मदत मात्र आम्ही देऊ. अरेंजेस तुम्हाला ग्रुप डिस्कशनसुद्धा करायला सांगतील. आणि मग मेक्स शुअर दॅट ऑल स्टुडंट्स फॅमिलियर विथ पिक्चर. शिक्षकाची खात्री करून घेतील की हे चित्र मुलांचं परिचित आहे का, नाही तर आपण कुठलंही चित्र दाखवून याला सांगू याच्यावर प्रश्न बनव, उत्तर बनव, वर्णन सांग, तसं नाही. परिचयाचंच चित्र दाखवतील तुम्हाला, त्याच्यावर तुम्हाला सूचना देतील आणि प्रश्न बनवायला लावतील किंवा माहिती द्यायला लावतील. मॅचेस स्टुडंट्स आन्सर विथ करेक्ट आन्सर. आणि जे संभाव्य उत्तर आहेत त्याच्याबरोबर शिक्षक तुमचे उत्तरं जुळून घेतील की बरोबर बोलतो आहे का विद्यार्थी, का काही दुरुस्ती करावी लागेल. नंतर मोटिवेट्स म्हणजे प्रेरणा देतील तुम्हाला. मोटिवेट्स देम टू वॉच पिक्चर. आणि तुम्हाला प्रेरणा देतील की वेगवेगळी चित्र बघा आणि त्यांचं वर्णन लिहा. अशा प्रकारचे ही शिक्षकांसाठी त्यांनी सूचना दिल्या आहेत. आता मुलांना पण सूचना दिल्या आहेत की प्रकल्प कसा राबवायचा, अभ्यासक्रम कसा राबवायचा. लुक ॲट द पिक्चर केअरफुली. इंस्ट्रक्शन फॉर द स्टुडंट्स. विद्यार्थ्यांना सूचना आहे की चित्राकडे बघा केअरफुली अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज. आणि खालील ॲक्टिव्हिटी पूर्ण करा. आता मग चित्र त्यांनी दिलेलं असतं या ठिकाणी. नंतर थिंक ट्वाईस. दोनदा विचार करा. अँड फील करेक्ट इन्स्ट्रक्शन्स. आणि बरोबर माहिती भरा. मुलांनो, हे सर्व आज्ञार्थी वाक्य आहेत. आपण अभ्यासक्रम शिकता शिकता या पण गोष्टी लक्षात घ्यायच्या की हे वाक्यांचे प्रकार कसे आहेत, त्यांनी कोणते शब्द वापरलेत. आपल्यालाही दुसऱ्यांना सूचना द्यायच्या आहेत तेव्हा आपणही अशा सूचना द्यायच्या. प्रत्येक वाक्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाने सुरू झालं बघा. लुक, थिंक, फील, डिस्कस. जे वाक्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाने सुरू होतं त्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो. इथे पण म्हणतो तो फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागा भरा. अँड कम्प्लीट डायलॉग. आणि डायलॉग पूर्ण करा. डिस्कस युअर डाऊट्स. तुमचे डाऊट्स जे आहेत त्याच्याबद्दल तुम्ही चर्चा करा विथ युअर ग्रुप अँड टीचर. शिक्षक आणि तुमच्या ग्रुपबरोबर. ॲक्टिव्हिटी शिकत असताना कुठला शब्द आडला तो वहीत लिहून घ्या. तो पाठ करा. क्रियापद असेल त्याचे 3 रूप पाठ करा. ॲक्टिव्हिटी म्हणजे काही इथे मेकॅनिकली आपल्याला शिकायची नाही आहे. उपक्रम अतिशय चांगला आहे आणि तो उपक्रमचा आउटपुट आपल्याला मिळायला पाहिजे. असा माझा अनुभव आहे की ज्या ज्या पद्धतीने मेकॅनिकली मुलं शिकतात ते लगेच विसरतात. परंतु आता आपली जी पद्धत चालू आहे या पद्धतीने जेव्हा आपण शिकतो तेव्हा त्या अभ्यासक्रमाबद्दल आपल्याला आदर वाटतो, प्रेम वाटतं आणि इंटरेस्ट पण वाटतो. कारण तो फक्त काळे शब्दच नाही आहेत तर ते शब्द आपल्याशी बोलत आहेत. ऑल दिस सेंटेन्सेस आर इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. हे 4ही आज्ञार्थी वाक्य आहेत आणि आज्ञार्थी वाक्य आपण लोकांना आज्ञा देण्यासाठी वापरतो. हे काय फक्त शासनानेच आपल्याला आज्ञा दिलेल्या नाही आहेत. त्या आज्ञा आपल्याला समाजाला द्यायच्या आहेत, आपल्या मित्रांना द्यायचे आहेत. की समजा आपला मित्र असेल वर्गात, सिट हिअर, ओपन युअर बुक, गिव्ह मी युअर पेन, रीड युअर बुक, कम ॲट 5:30, गो टू होम. झाले आज्ञा तयार. क्रियापदाच्या पहिल्या रूपाने आज्ञा देतो तसं आपण इथे. आता आपण लर्निंग ॲक्टिव्हिटी शिकूया. लेट अस वॉच द पिक्चर्स. देर आर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 or 8 pictures are given here. Watch all the pictures. Look at the pictures and complete the following responses. तुम्ही चित्राकडे बघा व्यवस्थित आणि काय काय खाली रिस्पॉन्स दिलेत त्या रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत. चित्र आपल्याशी बोलतो आणि आपल्याला वाक्य दिलेले असतील. आता लर्निंग ॲक्टिव्हिटी आहे ही, शिकण्याची ॲक्टिव्हिटी आहे मुलांची. ते आता रिकाम्या जागा दिल्या आहेत आणि या रिकाम्या जागा आता आपल्याला भरायच्या आहेत. वी शुड डॅश डॅश इन द लायब्ररी. आता लायब्ररीमध्ये आपण काय करायचं मग? कीप क्वाईट ठेवायचं का मास्क वापरायचा का काय द्यायचे बघा. इथे वापरणं नाही. वी शुड कीप क्वाईट, शांतता ठेवावी, इन द लायब्ररी. आता शुड वापरलेलं आहे. ऑब्लिगेशन हा पण मुद्दा व्याकरणाचा आहे. ठेवावी, यावे, जावे, द्यावे, घ्यावे असं जेव्हा असतं तेव्हा शुड वापरतो आपण. यू शुड सिट हिअर. तू इथे बसावे. यू शुड नॉट गेट अप लेट. तू उशिरा उठू नये. यू शुड स्टडी एव्हरी डे. तू रोज अभ्यास करावा. ॲक्टिव्हिटीमधला प्रत्येक शब्द हा शिकता शिकता आपण लगेच शिकतो आणि त्याचा संदर्भ पण लक्षात ठेवतो. आता वी शुड म्हणजे इथं एक अपेक्षा आहे.
वी शुड काय कीप क्वाईट इन द लायब्ररी. लायब्ररीमध्ये आपण शांतता ठेवावी. मग मुलांना याला जर मी समांतर वाक्य दिलं की बॉईज शुड डॅश डॅश इन द स्कूल असं दिलं तर मग तुम्ही काय करणार. इथे तुम्हाला स्टडी शुड नंतर व्हर्ब येतं. वी शुड स्टडी इन द क्लास, बॉईज शुड स्टडी इन द क्लास असं येईल. मुलांनी शाळेत अभ्यास करावा. आपण गरिबांना टिंबटिंब करावी, मदत करावी. वी शुड डॅश डॅश पुअर्स, हेल्प पुअर्स असं येईल. म्हणजे कुठलाही अभ्यासक्रम शिकताना समांतर आपल्याला काम करता आलं पाहिजे. एका ग्राउंडवर क्रिकेट खेळणारा मुलगा दुसऱ्या ग्राउंडवर पण खेळू शकतो. ही झाली त्याची समांतर ॲक्टिव्हिटी. तसं आपण समांतर ॲक्टिव्हिटीसाठी तयार राहायचं. सेकंड, वी मस्ट विअर. आता इथं ऑब्लिगेशन कंपल्शन आहे. मस्ट म्हणजे आपण परिधान केलाच पाहिजे. टिंब 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 ॲट रेल्वे स्टेशन्स अँड ड्युरिंग जर्नी. प्रवासात आणि रेल्वे स्टेशनवर आपण कंपल्शन दिलं आहे. काय परिधान, विअर म्हणजे परिधान करणे. काय वापरला पाहिजे आपण, काय इथे मास्क दिलेलं आहे बघा. वी शुड विअर अ मास्क. उत्तरं जर तुम्हाला लपून घेतली तर एक अंदाज तुम्हाला पण येईल त्याचं काही हे नाही. कारण इथे बघा रेल्वे स्टेशन दिलेलं आहे, त्यांनी मास्क परिधान केलेला आहे. नंतर हे रांगेत उभे आहेत. हे लायब्ररीमध्ये कीप क्वाईट, वी शुड कीप क्वाईट, वॉश युअर हँड्स. इथं पिजन्स आहेत, मुलं खेळत आहेत. हे चित्रावरून आपल्याला अंदाज येईल. तिसरं बघू बरं आपण. प्लीज स्टँड इन डॅश डॅश ॲट तिकीट काउंटर. तिकीट काउंटरवर काय आहे, प्लीज स्टँड इन अ क्यू. बघा ही रांग. प्लीज स्टँड इन अ क्यू ॲट तिकीट काउंटर. चौथं, वी मस्ट डॅश डॅश. काय, वी मस्ट वॉश हँड्स विथ अ सोप ऑर हँडवॉश. इथे दिलेलं आहे बघा, वॉश आवर हँड्स दिलेले त्यांनी. वी मस्ट वॉश आवर हँड्स. नंतर नेक्स्ट, प्लीज रिमूव्ह युअर डॅश डॅश आउटसाइड द कम्प्युटर लॅब. तर इथे फुटवेअर असतील किंवा पायातले चप्पल असतील. फुटवेअर म्हटलं बघा. फूट म्हणजे पाय, वेअर म्हणजे परिधान करणे. पायात जे परिधान करतो ते फुटवेअर. वी मस्ट रिमूव्ह, प्लीज रिमूव्ह युअर फुटवेअर आउटसाइड द कम्प्युटर लॅब. डोंट डॅश डॅश पिजन. डोंट टच. डोंट टच येईल का इथे, का दुसरं काय वाटतं तुम्हाला. डोंट मूव. हां, इथं मूव येईल, हालचाल करू नका. डोंट मूव पिजन विल फ्लाय अवे. डोंट मूव म्हणजे हालचाल करू नको. इथं बघा सांगतोय तो, एक दुसऱ्याला सूचना करतोय की डोंट मूव, हलू नको, अदरवाईज पिजन्स विल फ्लाय अवे, ते उडून जातील. म्हणजे चित्रावरून तुम्ही रिकाम्या जागा भरतात. लास्ट, डॅश डॅश ओपन द वायर. डॅश डॅश ओपन वायर केबल. मग काय त्याला, डोंट टच, उघड्या वायरीला हात लावू नका, शॉक लागेल. अशा प्रकारे वी हॅव सीन ऑल द पिक्चर्स अँड गिवन द आन्सर्स. फिलिंग द ब्लँक्स विचारलं होतं आपल्याला. आता हे चित्र बघा, सॉल्व ॲक्टिव्हिटी, सोडवलेली ॲक्टिव्हिटी आहे, डेमो आहे. टीचर विल टेल टू वॉच द पिक्चर अँड प्रिपेअर सुटेबल इन्स्ट्रक्शन्स. शिक्षक ठराविक सूचना देतील आणि एक परिस्थिती तयार करतील. प्रॅक्टिस. आता प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला सी आणि एस सी असे दोन प्रश्न पडतील नेहमीच. सी जर वापरलेला असेल तर तो नाऊन असतो आणि एस सी वापरलेला असेल तर व्हर्ब असतो. मग हा नाऊन वापरला त्याने. टीचर विल टॉक अबाउट द फॉलोइंग इन्फॉर्मेशन विच इज रिलेटेड अबाउट रिक्वेस्ट्स. हां, शिक्षक जे बोलतील खालील माहितीबद्दल, ती विनंती आणि फॉर्म्स ऑफ टू ग्रुप्स. अबाउट रिक्वेस्ट अँड फॉर्म्स टू ग्रुप्स ऑफ द क्लास. शिक्षक दोन ग्रुप करतील वर्गातील मुलांचे मुलींचे. द फर्स्ट ग्रुप विल राईट अबाउट फॉर्मल रिक्वेस्ट. फॉर्मल म्हणजे औपचारिक. पहिला ग्रुप जो आहे तो औपचारिक रिक्वेस्ट तयार करेल की कृपया मला पेन द्या, ही झाली रिक्वेस्ट. तशी रिक्वेस्ट इंग्लिशमध्ये तयार करेल तो. अँड द सेकंड ग्रुप विल राईट अबाउट इनफॉर्मल रिक्वेस्ट. दोन प्रकारच्या रिक्वेस्ट असतात, एक औपचारिक आणि एक अनौपचारिक विनंती. औपचारिक आणि अनौपचारिकसाठी काय काय शब्द वापरतात ते पण मुलांना या ठिकाणी शिकायला मिळेल.
बोथ ग्रुप्स विल प्रेझेंट इट टू द क्लास. आणि अशी ॲक्टिव्हिटी तयार करून दोन्ही ग्रुप शिक्षकांना ती ॲक्टिव्हिटी देतील. आता हा चार्ट बघा. इथे पोलाईट रिक्वेस्ट, नम्र विनंती विथ एवढे मॉडल व्हर्ब आहेत. मॉडल व्हर्ब्स वापरून आपण पोलाईट रिक्वेस्ट करतो. कॅन, कुड, मे, माईट हे मॉडल व्हर्ब आहेत, ते विनंतीसाठी वापरतात. आता इनफॉर्मल जी आहे, इनफॉर्मल रिक्वेस्ट कशाने बनते? कॅनने बनते. कॅन आय गो टू द पार्क अशी रिक्वेस्ट बनू शकते. नंतर कॅन आय बॉरो सम मनी, काही पैसे मी उसने घेऊ शकतो का? नंतर कॅन आय टेक धिस न्यूजपेपर, कॅन आय लिव्ह अर्ली टुडे, मी आज लवकर जाऊ शकतो का? अशा प्रकारे फॉर्मल रिक्वेस्टसाठी कॅन वापरतात. ॲक्टिव्हिटी बनवणाऱ्याने हे शिकवण्याचा प्रयत्न केला आहे की जेव्हा वेन एव्हर यू विल मेक फॉर्मल रिक्वेस्ट यू हॅव टू यूज कॅन. कॅन इज यूज्ड फॉर इनफॉर्मल रिक्वेस्ट, नॉट फॉर्मल, इनफॉर्मल रिक्वेस्ट. इनफॉर्मल रिक्वेस्टसाठी कॅन वापरतो आपण. आता फॉर्मल रिक्वेस्टसाठी कुड वापरलेला आहे आणि मे पण वापरलेला आहे. तसं कुड आय गो अर्ली टुडे हा झाला औपचारिक विनंती. नंतर कुड आय टेक धिस न्यूजपेपर ही पण झाली फॉर्मल रिक्वेस्ट झाली. अशा प्रकारे पुन्हा फॉर्मलमध्ये आपण काय काय वापरू शकतो बघा. मे पण वापरू शकतो आपण. मे आय गो अर्ली टुडे, मी आज लवकर जाऊ शकतो का? नंतर मे आय टेक धिस न्यूजपेपर, हा न्यूजपेपर मी घेऊ शकतो का? फॉर्मल विनंतीसाठी मे आणि कुड वापरला आहे त्याने आणि इनफॉर्मलसाठी कॅन वापरला आहे. आणि व्हेरी फॉर्मल खूप कमी वेळेस आपण वापरतो माईट, हा पण विनंतीसाठी वापरतो. माईट आय गो टू द पार्क, माईट आय बॉरो सम मनी, अशा प्रकारचे माईट आपण वापरतो. म्हणजे ॲक्टिव्हिटीजचा हेतू जो आहे, तुम्ही जेव्हा पॅरलल ॲक्टिव्हिटी तयार करणार तेव्हा कॅन, कुड, मे, माईट या 4 शब्दांचा उपयोग इनफॉर्मल, फॉर्मल आणि व्हेरी फॉर्मल अशा रिक्वेस्टसाठी करतात. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला भविष्यामध्ये विचारतात, जेव्हा तुम्ही कॉम्पिटिटिव्ह परीक्षा द्यायला जातात तेव्हा एकदम थोडासा फरक या दोघांमध्ये असतो. मे आणि माईटमध्ये एकदम थोडासा फरक आहे. तर तो फरक या ठिकाणी लक्षात घ्यायचा की व्हेरी फॉर्मल असेल तर माईट वापरतात, कमी वापर आहे. माईट इज व्हेरी फॉर्मल, वी डोंट यूज माईट ऑफन. ऑफन म्हणजे नेहमी आपण माईट वापरत नाही. ह्या पण वहीमध्ये आपण लिहून घ्यायचे आहेत सर्व प्रश्न, म्हणजेच विनंती, पोलाईट रिक्वेस्ट म्हणजे नम्र विनंती आपण लिहून घ्यायची. आता या ॲक्टिव्हिटीमधून आपण पॅरलल ॲक्टिव्हिटी बनवू शकतो. एक्सटेन्सिव्ह ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी, रेन्फोर्समेंट. आता बघा इथे दिलेलं आहे, टीचर विल टेल द स्टुडंट्स टू वॉच द बोर्ड केअरफुली अँड फ्रेम सम इन्स्ट्रक्शन्स फॉर अ न्यू कमर इन द सिटी. शहरात जर कोण नवीन येत असेल तर त्यांना काय सूचना देणार तुम्ही हा बोर्ड वाचून? लेडीज असतील तर त्यांना तर तशा इन्स्ट्रक्शन आपण तयार करायच्या. समजा असं असेल लेडीजसाठी आणि जेंट्ससाठी टॉयलेट असतो ना, मग तिथे ओन्ली फॉर लेडीज, ओन्ली फॉर जेंट्स असं आपण इन्स्ट्रक्शन देऊ शकतो. गो बाय दिस वे लेडीज असतील तर, आणि जेंट्ससाठी असेल तर गो बाय दिस वे. नंतर ॲक्सेसिबल टॉयलेटसाठी आपण इन्स्ट्रक्शन बनवू शकतो. बेबी चेंजिंग रूम असेल तिथे आपण इन्स्ट्रक्शन देऊ शकतो. म्हणजे एका याच्यावरून दुसरी इन्स्ट्रक्शन तयार करता येते. आता मूल्यमापनामध्ये इव्हॅल्युएशनमध्ये काय सांगितलं आहे बघा. फ्रेम युअर ओन इन्स्ट्रक्शन इन द फॉलोइंग सिच्युएशन. खालील परिस्थितीमध्ये तुम्ही काय आता प्रश्न बनवणार. आता तुम्हाला शिकवलं गेलं, आता तुम्हाला स्वतः सायकल चालवायची. सायकल शिकवताना एकदा आपल्याला शिकून देतात, नंतर स्वतःच चालवतो आपण. शिकवणारा नेहमी किती दिवस आपल्याबरोबर पळेल. तसं या ठिकाणी सुद्धा तुम्हाला शिकवलं आहे, आता तुम्ही बनवा. पीपल आर नॉट वेअरिंग मास्क ड्युरिंग द जर्नी. प्रवासात लोक मास्क वापरत नाही आहे. तर काय सूचना देणार आपण त्यांना? सूचना देताना काय करतो आपण? क्रियापदाचं पहिलं रूप वापरतो. विअर मास्क वाईल ट्रॅव्हलिंग.
प्रवास करताना मास्क वापरा. किंवा कवर युअर फेस विथ क्लॉथ्स वाईल ट्रॅव्हलिंग. अशा प्रकारे सूचना इंस्ट्रक्शन देताना V1ने सुरुवात करतो आपण. फार झालं तर प्लीज लावतो. स्टुडंट्स आर स्टँडिंग इन अ झिगझॅग वे. झिगझॅग वे म्हणजे वेळेवाकडे उभे आहेत. इन अ स्कूल असेंब्ली हॉलमध्ये मुलं वेळेवाकडे उभे. त्यांना काय तुम्ही इंस्ट्रक्शन देणार, सूचना देणार, प्लीज स्टँड इन अ क्यू किंवा स्टँड इन अ क्यू. एका रांगेत उभे राहा. पीपल आर नॉट फॉलोईंग द ट्रॅफिक रूल्स. ट्रॅफिक रूल फॉलो करत नाही लोक, मग तुम्ही त्यांना काय सांगणार, फॉलो द ट्रॅफिक रूल्स. नंतर पीपल आर वेअरिंग फुटवेअर इन द टेम्पल. मंदिरामध्ये पादत्राणे घालून लोक जात आहेत, त्यांना सांगायचं रिमूव्ह युअर फुटवेअर आउटसाइड द टेम्पल. अशा प्रकारचे आपण इंस्ट्रक्शन तयार केले. आता दीक्षा ॲपवर काही व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात, माहिती घेऊ शकतात. त्याच्या मदतीने पण तुम्हाला ॲक्टिव्हिटी सोडवण्याला अधिक मदत होईल. नंतर या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काय शिकलो. टुडे आय लर्न्ड, V2 वापरलेला आहे. मी शिकलो काय, हाऊ टू रिस्पॉन्ड टू डिफरंट काइंड्स ऑफ इंस्ट्रक्शन्स. वेगवेगळ्या सूचनांना कसा प्रतिसाद द्यावा आणि वेगवेगळ्या सूचना असतील, रिक्वेस्ट असतील किंवा डायरेक्शन असतील, त्यांना कशा प्रकारे उत्तर द्यावं, हे या गोष्टी आपण शिकलो. म्हणजे आपण पोलाईट रिक्वेस्ट तयार केली, लोकांना सूचना देऊ शकलो. अशी ॲक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. तर ह्या ॲक्टिव्हिटी वहीमध्ये लिहून काढा. आणि हायलाईट्स या ॲक्टिव्हिटीमधले असे आहेत की इन्स्ट्रक्शन देताना स्टार्ट युअर सेंटेन्स बाय फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब. पोलाईट रिक्वेस्ट करताना क्रियापदाच्या पहिल्या रूपाने सुरुवात करा. आणि इनफॉर्मल रिक्वेस्ट करताना मे, माईट, कॅन, कुड वापरा. आणि माईट फारच कमी ठिकाणी वापरा. माईटचा उपयोग खूपच कमी आहे. आणि कॅन, कुड वापरा. अशा पद्धतीने ही आजची आपली पहिली ॲक्टिव्हिटी पूर्ण झालेली. तर मुलांनी याचा चांगला अभ्यास करा आणि आपल्या व्यवहारात ती ॲक्टिव्हिटी वापरा. धन्यवाद.